म्हणाले की आमचे जुने मित्र आहेत. मी काय म्हणालो महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकावर तुटून पडण्याची एकही संधी सोडली जात नाहीयेत. अशातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी संजय राऊत यांना नमस्कार केला. मग दोघांच्या भेटीगाठी झाल्या. मात्र दोन्ही कट्टर राजकीय शत्रूच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. एकीकडे सभेमागून सभा आणि आरोपाच्या फैरी झाडल्या जात असताना या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली. गेल्या काही महिन्यापासून संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू होतं. अशा तणावपूर्ण वातावरणात या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत आता चर्चा केली जात आहे. नेमकी भेट कुठे आणि कशी झाली त्याच्यावर एक नजर टाकूया. मुंबईत आयोजित एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते निमंत्रित होते. याच कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची समोरासमोर भेट झाली. केवळ नजरानजर न होता दोघांमध्ये सुमारे 1 ते 1.5 मिनिटे बातचीत देखील झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या आरोग्याबद्दल अस्तेची विचारणा केली, तर राऊत यांनी त्यांना प्रतिसाद दिला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक आणि सौजन्यपूर्ण होती. यापूर्वी जेव्हा संजय राऊत यांची तब्येत खालावली होती तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांची प्रकृतीची विचारपूस केली होती आणि ते लवकरच बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे राजकारणात कितीही संघर्ष असला तरी वैयक्तिक पातळीवर या नेत्यांनी अजूनही संवाद जपलेला आहे. निवडणूक काळात झालेली ही भेट केवळ योगावयोग असली तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. एका बाजूला मैदानावर कार्यकर्ते एकमेकांशी भिडत असताना नेत्यांची ही जवळीक कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी आहे. सौजन्याची परंपरा, वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक शत्रुत्व नसावे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा या भेटीतून पुन्हा अधोरेखित झालेली आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.